राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. त्याने अख्खं जग वेठीला धरलं होतं. जगभरच्या सगळ्या मानवजातीचं आयुष्य उलथंपालथं केलं होतं. त्याने आपल्या आधी आणि आपल्या नंतर असा समग्र इतिहास दुभंगून टाकला. रोजरोजच्या चाकोरीबद्ध दिनक्रमापासून दीर्घकाळच्या जीवनशैलीपर्यंत मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याने आमूलाग्र भलेबुरे बदल घडवले. हो, हे सगळं घडवून बिघडवून तो अदृश्य राहिला. त्याचं नाव कोरोना. या अदृश्य वैऱ्याबरोबर 2 हात करणाऱ्या अनेकांपैकी हाही एक. व्यवसायाने डॉक्टर, त्यामुळे सारं अधिक जवळून पाहणारा. वृत्तीने संवेदनशील, त्यामुळे खूप अस्वस्थ होणारा. त्या कठीण कठोर काळातले कित्येक कोविड क्षण आपल्या मनावर गोंदवत डॉक्टर राजेंद्र मलोसे यांनी सांगितलेल्या कोविडच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या, कोरोनायन. या पुस्तकातला काही निवडक अंश मी अपर्णा जोग राजहंसी मोहर या पॉडकास्टद्वारे आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. असे दिवस चालले होते. आम्ही घरात बंद होतो. एकही कर्मचारी घरात नव्हता. समोरचा दूधवाला मात्र जोमाने चालू होता. एकानेही मास्क घातला नव्हता. तसेच ते काम करत होते. गळ्यात एक रुमाल लटकवलेला. त्याची जागा छोटी. त्या जागेत 4-5 कर्मचारी. दुधाच्या पिशव्या देत आहेत, दही देत आहेत, पनीर, श्रीखंड, खवा वाटतायत. सामाजिक अंतर कोणीच पाळत नाही. जो येतो तो दुकानाची पायरी चढतो, दूध घ्यायला मध्ये जातो. मला राहावलं गेलं नाही. मी त्याला फोन केला. अरे यशवंता, तुला साखर आहे. खेड्यात मधुमेहाला साखर असणं असं म्हणतात. एवढी गर्दी असते, लोक तुझ्याजवळ येतात. सामाजिक अंतर पाळ, नाहीतर एक दिवस कोरोना होईल. दादा, काय करावं? नेहमीचे ओळखीचे लोक येतात, काही मित्र असतात. आपल्याला जोरात बोलता येत नाही. लोक म्हणतात कसला करोनान काय बी सांगत्या. कमीत कमी मास्क बांध. त्यानं जीव गुदमरतो. कसतरी होतं म्हणून लावत नाही. एक काम कर, दारात बाकं आडवी लाव, खाली रस्त्यावर चौकोन आखून घे. लोक आपोआप उभे राहतील. ते करतो दादा, लगेच करतो. त्याने बाक आडवे टाकले. रात्रीतून चौकोन आखून घेतले. 1-2 दिवस बरं चाललं. आता लोक यायचे आणि चौकोनाकडे लक्ष नाही. बाकाजवळ गर्दी करायचे. ज्याला त्याला घाई. कशाची घाई कोणास ठाऊक. काही महाभाग तर बाग बाजूला करून त्या यशवंतशी सलगी करायचे. आत दुकानात जायचे. 1-2 दिवसांनी मी सहज उभा होतो तर समय म्हणाला, म्हणजे माझा नातू म्हणाला, बघ बाबा, बघ बेबी. मी बघितलं तर त्या यशवंताची छोटी नात दुकानात खेळत होती. खूप लोक तिला घेत होते. मी परत फोन केला. अरे हे काय चाललंय? ती लहान. आता काय करणार दादा? घरात राहून राहून पार आंबून गेला त्या पोरीचा जीव. खेळू राहिली इथे. अरे हो, पण तिला तर जास्त जपलं पाहिजे. नाही होत दादा. टीव्हीवर तर दाखवू राहिले लहान बाळांना कोविड का कोरोना होत नाही म्हणून ती खेळू लागली. बघ बाबा. हो दादा, लक्ष ठेवतो. तो तोंड देखलं म्हणाला. हा मार्चचा शेवटचा आठवडा होता. 1 जुलैच्या सुमाराला यशवंताच्या मुलाला, म्हणजे भैयाला ताप आला. 2 दिवसात बरं वाटलं नाही म्हणून नाशिकला गेला. कोरोनाचं निदान झालं. हॉस्पिटल. 5व्या दिवशी दम लागायला लागला. ऑक्सिजन पातळी 85पर्यंत खाली आली. सगळी धावपळ डॉक्टर लोकांना करायला लागली. म्हणजे ऑक्सिजन, रेमडेसिवीर, काय. 10व्या दिवशी बरा झाला. बिल भरून वापस आला. ह्या सगळ्या काळात मी आणि सर्वांनी यशवंताला सांगितलं म्हणून त्याच्या घरातल्या सगळ्यांची तपासणी करून घेतली. भैयाच्या बायकोला लागण झाली असं कळलं. तिचं विलगीकरण. लहान पोरीचं, म्हणजे बेबीचं, परीचं काय करायचं? ती तर आईजवळ जाणारच. नशीब इतकं चांगलं की यशवंत आणि परीची आजी यांना लागण झाली नव्हती. नशीब म्हणायचं का याला? कारण यशवंत हा मधुमेही आणि उच्च रक्तदाबाचा रुग्ण, मास्क न लावणारा, 10 तास तरी दुधाच्या दुकानात थांबणारा, लोकांच्या सहवासात असणारा. त्याला लागण झाली नाही. आणि त्याचा मुलगा भैया गावोगाव दूध वाटत फिरतो. तो तरुण 30 वर्षाचा. त्याला कुठलाही आजार नाही.
त्याला लागण झाली. त्याच्या बायकोला लागण झाली, परीला झाली नाही. यशवंताच्या बायकोला लागण झाली नाही. हे काय गौडबंगाल आहे? हा आजार काही समजत नाही. मी डॉक्टर असूनही ह्या आजाराचा कोर्स कळत नाही. कुणाला होईल आणि कुणाला होणार नाही हे काही कळत नाही. बरं, झाला करोना तर कोण गंभीर होईल आणि कोण नाही हेही कळत नाही. करोनाचा मार्ग कुठला? याच्या पुढची गोष्ट म्हणजे यशवंताचा भाऊ गजेंद्रला लागण झाली. गजेंद्रच्या बायकोलाही लागण झाली. गजेंद्रला 2 मुलं, एक अविवाहित तो गणू, त्याला लागण झाली. दुसरा पंकज, त्याला झाली नाही. पंकजची बायको, तिला दिवस गेलेले, तिला लागण झाली नाही. घरात एवढी माणसं, त्यात काही लागण झालेले, काही न झालेले. म्हणून पंकजच्या बायकोला माहेरी पाठवायचं ठरलं. तिच्या माहेरून निरोप आला की त्यांच्या इमारतीतले लोक नाही म्हणतात. कदाचित तिचे भाऊ आईवडील घाबरले असतील, ते नाही म्हणत असतील. पण आहे की नाही कठीण? पोरगी माहेरी येते तर तिला येऊ देत नाहीत. हा करोना माणुसकी संपवणार बहुतेक. एक दिवस सहज गच्चीवरून खाली बघितलं तर बरेच चमनगोटे दिसायला लागले. त्यात आमच्या समोरचा दूधवाला यशवंतानेही पूर्ण केस काढलेले. जे कोणी लोक फिरत होते त्यातले बरेच केस काढलेले. मला कळेना की न्हावी, सलून बंद आहेत, म्हणजे सगळा देश बंद आहे, आणि यांचे चमनगोटे कसे काय? बायको म्हणाली, स्वतःच काढले असतील. असं कसं काढू शकतात? अहो, एकमेकांचे काढले असतील. आजकाल यंत्र चांगली मिळतात. साध्या लहान गावात कुठून ती यंत्र मिळायला? आणि हो, सध्या तर ॲमेझॉनही बंद आहे की. वस्तरे असतील त्यांच्याकडे. हे अति झालं हां. थांब, मी यशवंतालाच विचारतो. मी त्याला फोन केला. यशवंता, कुणी नातेवाईक वारले का? नाही दादा. मग काय बालाजीला जाऊन आला का काय? खादा मजाक करता का? लॉकडाऊन चालू आहे. मग ते केस गेले कुठे? आपला तो नामा न्हावी नाही का, त्याला घरी बोलावून घेतलं आणि सगळ्यांची चप्पी करून घेतली. आता 2 महिने ताण नाही डोक्याला. याचा अर्थ बऱ्याच जणांनी असे केस कापून घेतले असतील. हाव ना दादा, दुनिया काय थांबणार आहे का? पण तो येतो का घरी? आता वो काय करील, सगळेच न्हावी जात्या. पण मी कुणाला घरी बोलावलं नाही. माझे केस बायकोने, मेधाने छान कापले. मी तिला म्हटलं, आता तू पार्लर सुरू कर. दरवर्षीप्रमाणे उद्या आंबेरस खायला या डॉक्टर, पोरी जावई आलेलेत. माझा मित्रकम भाऊ अजित बोलला. लॉकडाऊन असताना पोरी कशा काय आल्या? आल्या. अरे पण जिल्हाबंदी आहे ना. एक पोरगी तर वाशिमला राहते आणि एक नगरला राहते की तुझी. कारनं आल्या, त्याला काय? ई पास काढला होता का? नाही हो, सरळ पहाटे निघायचं. रस्त्यात कुणी अडवलं तर काहीतरी देऊन टाकायचं. पोलीस आणि आरोग्य खात्यात बी माणसंच काम करत्या की. 100-200 दिले की चालले पुढे. अरे पण अजित, एवढं काय अडलं होतं? केला असता की पुढच्या वर्षी आंबेरस. नाही हो, नियमाप्रमाणे झालं पाहिजे. त्याला रूढीप्रमाणे किंवा रीतीप्रमाणे झालं पाहिजे असं म्हणायचं असेल. आम्ही काही यावर्षी येणार नाही. मला वाटलंच होतं. डबा पाठवून देतो, घरी स्वयंपाक करू नका. त्यांनी डबा पाठवून दिला. आता ह्या पिशवीवर विषाणू असला तर, आणि त्या डब्यावर असला तर 3 दिवस डबा बाजूला ठेवायचा की काय? सुरेशला 1-2 महिन्यांपूर्वी नातू झाला. भडगावला, सुनेच्या माहेरी. रीतीप्रमाणे 1.25 महिन्यानंतर तिला इकडे आणायचं होतं. लॉकडाऊनमुळे राहून गेलं. सुरेशचा फोन आला. दादा, नातवाला सर्दी झाली, काय औषध देऊ? इथून पाठवतो का काय भडगावला? नाही हो, नातू आला की आपल्या घरी. कसा काय? त्याला काय, आपलं शुभम पहाटे 3 वाजता इथून निघाला कार घेऊन. कुठली कार? भाड्याची हो. बरं मग? सकाळी 7 वाजता भडगावला पोचला. दिवसभर राहिला सासूरवाडीत. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता निघाला तिकडून. सकाळी आपला नातू आपल्या घरी. कुणी अडवलं नाही का? अडवलं नांदगावला. घेतले 100, दिलं सोडून. पण कसं की आपली जिन्नस आपल्या घरात आलेली बरी. आता तो नातवाला का सुनेला कोणाला जिन्नस म्हणत होता? घरात उंदीर फार झाले. उदयने वेळात वेळ काढून बरेच सापळे तयार केले. उदय म्हणजे माझा मुलगा. उंदरांचा पिंजरा शेजारून आणला. त्यातही ते येईनात. आमच्या नरोत्तम सेवकाला विचारलं, अरे, तुझ्या घरात उंदीर मारण्याचं औषध मिळेल का? सर, दुकानात मिळेल की.
कसं काय? लॉकडाऊन सुरू आहे की. कशाचं काय सर? दुकानदार पायऱ्यावर बसून राहतात. आपण गेलो की काय पाहिजे म्हणून विचारतात. हळूच मागच्या दारानं नाहीतर समोरचं दार उघडून हवी ती वस्तू काढून देतात. द्या पैसे, मी आणून देतो. त्याने आणलं. त्या औषधाने उंदीर लोक गुंगले, उचलून बाहेर फेकले. लॉकडाऊनचा विजय असो. आमचं नवीन जगणं सुरू झालं. हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, रुग्ण बघायचे नाहीत. कुणी फारच विश्वासानं तयार असलं तर त्याला व्हिडिओवर बघायचं, नाहीतर फोनवर बोलायचं. त्यांना औषधं लिहून द्यायची, नाहीतर पुढचा चांगला मार्ग दाखवायचा. हे मी गेल्या 40 वर्षात कधीच केलं नव्हतं. मी रात्रंदिवस रुग्णांसाठी पळालोय, जेवताना ताटावरून उठलोय, रात्री कधीच स्वस्थ झोपलेलो नाही. ज्यावेळी चांदवड गावात सोयी नव्हत्या, जीप नव्हत्या, मोटरसायकल नव्हत्या, त्यावेळी रात्रीच्या कुठल्याही वेळी मी थंडी, पावसात, वाऱ्यात, धुक्यात, उन्हात लोकांच्या घरी, वेगवेगळ्या खेड्यांवर व्हिजिटला गेलेलो आहे. रुग्णांना बघितलंय. मी राजदूत आणि यामाहा 100 या बाईक्स 1,00,000 किलोमीटर चालवलेल्या आहेत. कधीकधी तर दिवस आणि रात्र मिळून 5-5 व्हिजिट्स केल्या आहेत. नंतरच्या काळात मेधाने आणि मी हॉस्पिटलमध्ये खूप लोकांना ठेवून बरं केलं आहे. मेधाने खूप बाळंतपणं केली आहेत. पहिलं हॉस्पिटल, पहिली सोनोग्राफी, पहिलं शस्त्रक्रियागार, सगळं काही पहिलं आमचं होतं. आम्ही कधीकधी 25 रुग्ण हॉस्पिटलमध्ये ठेवून त्यांची सेवा केली आहे. हे सगळं करताना आम्हाला कोणाची साथ नव्हती, म्हणजे कुठल्याही डॉक्टरांची साथ नव्हती, कारण आम्ही दोघंच या पंचक्रोशीत MBBS डॉक्टर. आम्ही या गावात 1979 आलो. काम करताना रक्ताची सोय नाही, भूल देण्याची सोय नाही. ऑक्सिजन सिलेंडर आणायचे म्हटलं तरी खूप त्रास व्हायचा, कारण नाशिकहून ते इथे पोचवून देत नव्हते आणि आपण आणायचं म्हटलं की वाहनांचा खूप त्रास. आता कोरोनामध्ये ऑक्सिजनची खूप गरज पडते रुग्णांना. आता मिळतंय सगळं काही. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 2000 सालानंतर ऑक्सिजनची पाईपलाईन फिरवली आहे. तरीही आम्ही आमचा जीव धोक्यात घालून बऱ्याच रुग्णांचे जीव वाचवलेत. कधीकधी तर खूप धडाडी दाखवून, धैर्य दाखवून आम्ही वाटेल ते डेअरिंग रुग्णांच्या जीवासाठी केलं आहे. हे करताना कुठलाही नियम मोडला नाही आणि नैतिक मूल्य सोडलं नाही. या दवाखान्याच्या कामात मी मुद्दाम 2 रुग्णांच्या मधल्या वेळात लिहायला शिकलो. बऱ्याच कादंबऱ्या, कथा आणि इतर काही लिहिलं. दवाखान्यातल्या कामाने मला बैठक मारून काम करायला आणि लिहायला शिकवलं. पण रुग्ण महत्त्वाचा. अशा वेगवेगळ्या कहाण्या कोरोनायन या पुस्तकात डॉक्टर राजेंद्र मलोसे यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाचता येणार आहेत. आपण प्रत्येकानेच कोरोना अनुभवला. आपले प्रत्येकाचे अनुभव या बाबतीतले वेगवेगळे आहेत, पण एका डॉक्टरला आलेले अनुभव आणि त्याने शब्दबद्ध केलेले हे अनुभव नक्कीच आपल्याला वाचायला आवडणार आहेत. डॉक्टर राजेंद्र मलोसे लिखित कोरोनायन या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या लिंकवर क्लिक करून हे पुस्तक आपल्याला घरपोच मागवता येईल. त्याचप्रमाणे आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त नातेवाईकांना, मित्रमंडळींना याबद्दल माहिती मिळेल आणि आपल्याला अशी दर्जेदार पुस्तकं वाचता येतील.